नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. तर आज अशी भन्नाट अशी रेसिपी आणलेली आहे खास तुमच्यासाठी. बाहेर पाऊस पडतोय आणि पाऊस पडत असताना असा मस्त कुरकुरीत स्वीटकॉर्न खायला कोणाला आवडणार नाही, सगळ्यांनाच आवडणार. तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत स्वीटकॉर्न इथे आपण तयार केलेला आहे. बनवायला देखील खूप सोपा आणि झटपट तयार होतो. तर बघा इथे 2 मक्याचे कणस होती, तर 2 कप इथे मकादाणे आपण सोलून घेतलेले आहेत. मस्त फ्रेश अशी कणस होती आणि आता आपल्याला हे उकडून घ्यायचे. तर आता कढईमध्ये आपण 2 तांबे पाणी ठेवून घेतलं. पाणी गरम झालं, अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ घालून घेतलं. मीठ घातल्यानंतर स्वीटकॉर्न खूप छान असे चवदार होतात. आता याच्यामध्ये आपण बघा हे मकादाणे घालून घेतलेले आहेत. आता हे छान असे आपल्याला 6 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचेत. गॅस इथे आपण फुल ठेवला आणि फुल गॅसवरती बघा 7 मिनिटे झालेली आहेत. ही मकादाणे आपले छान असे शिजलेले आहेत. आता मोठ्या झाऱ्यावरती मी इथे काढून घेतले. तुम्ही चाळणीवरती सुद्धा काढून घेऊ शकता. म्हणजे याच्यामधलं संपूर्ण पाणी निथळून आपल्याला हे थंड करून घ्यायचे. आता एक दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढून घेते. अजून याच्यामधून वाफा निघतायत, आपल्याला हे थंड करून घ्यायचे. नंतरच याच्यामध्ये पुढची जिन्नस आपल्याला घालून घ्यायची. तर आता चमच्याने असे खालीवर करून घेतल्यानंतर हे छान असे थंड झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय. तर 2 चमचे इथे आपण तांदळाचं पीठ घालून घेऊया. खूप छान असे कुरकुरीत हे कॉर्न तयार होतात. तर नक्की या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. आता याच्यामध्ये मी पाव चमचा लाल तिखट घातलंय आणि 2 चिमूटच्या अंदाजाने इथे मी मिरेपूड घालून घेतली. पाव चमचा याच्यामध्ये आपण भाजलेली जिरेपूड घातली आणि मीठ घालून घेतलं. आता मीठ घालताना अंदाजाने घालून घ्यायचं, कारण की ज्यावेळेस आपण मकादाणे शिजवून घेतले तेव्हा सुद्धा आपण मीठ घातलं होतं. आता याच्यामध्ये 2-3 चमचे पाणी टाकायचं आणि हे छान असं आपल्याला एकत्र करून घ्यायचे. 2-3 चमचे पाणी घालून घेतल्यानंतर बघा छान असं एकत्र करून घेतलंय. आता पीठ आपल्याला याच्यावरती व्यवस्थित असं कोट झालं पाहिजे. जे मकादाणे आहेत त्याच्यावरती पिठाचा छान असा एक थर आला पाहिजे, म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर ते फुटणार नाही. तर चला इकडे छान तेलसुद्धा गरम झालेलं आहे. एक मकादाणा आपण याच्यामध्ये सोडून बघूया आणि सोडल्यानंतर लगेचच तेलावरती तरंगलेलं आहे. बघा तेल आपलं छान असं इथे गरम आहे. आता गरम झाल्यानंतर आता आपण लगेचच याच्यामध्ये मकादाणे घालून घेऊया. आता हाताने जर सोडायचं असतील तर अशा पद्धतीने थोडे थोडे सोडूयात. आपण सुरुवातीला थोडेसे सोडून बघणार आहोत, कारण की तेलामध्ये फुटला बघा एक ते लगेचच दिसला समोरच की याच्यावरती जर आहे ना, मी तुम्हाला सांगते हे कशामुळे फुटतात. कारण की याच्यावरती जर पिठाची जर लेयर आहे ती जर नसेल तर मकादाणा फुटू शकतो तेलामध्ये. आणि पिठाची लेयर जर खूप छान अशी याच्यावरती कोटिंग जर झाली तर अजिबात तेलामध्ये मकादाणे फुटत नाहीत. आता सुरुवातीच्या याच्यामध्ये आपल्या 4-5 मकादाणे इथे फुटलेले आहेत. हे बघा मी सुरुवातीची बॅच इथे काढून घेतलेली आहे. आता मी नंतर काय केलं, 2-2 चमचे याच्यामध्ये पुन्हा एकदा पीठ वाढवलं. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ मी घालून घेतलं आणि झाऱ्यावरती अशा पद्धतीने ना काढून घेतले मकादाणे आणि तेलामध्ये सोडून दिले. थोडे थोडे सोडण्यापेक्षा मी अशा पद्धतीने सोडून घेतले. सोडायला देखील झटपट, हाताला चटका बसायला नको, किंवा जर अचानक एखादी मकादाणा जर फुटला तर तो हातावरती चेहऱ्यावरती उडायला नको, म्हणून आपण अगदी पटकन असे झाऱ्यावरती घेऊन हे तेलामध्ये घालून घेतले. आता दुसऱ्या बॅचमध्ये आपला एकही मकादाणा इथे फुटलेला नाही, कारण की याच्यामध्ये आपण मस्त असं पिठाची लेयर आली मकादाण्यांवरती. असं पीठ याच्यामध्ये घालून घेतलं, छान अशी कोटिंग झाली, त्याच्यामुळे मकादाणा अजिबात फुटलेला नाही. तर मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण आता हे तळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं की फुटतात किंवा फुटू शकतात तर अर्ध झाकण ठेवायचं कढईवरती, सावधानता म्हणून, किंवा आपल्या चेहऱ्यावरती अंगावरती उडू नये म्हणून अर्ध झाकण ठेवायचं, म्हणजे अजिबात अंगावरती उडणार नाही. तेल खूप गरम आहे. तर बघा दुसऱ्या बॅचमध्ये आपला एकही मकादाणा इथे फुटलेला नाही. छान असं कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं कोटिंग याच्यावरती झालेलं आहे. संपूर्ण मी इथे मकादाणे तळून घेतले. आणि आवाजावरून तुम्ही ओळखलंच असेल की किती छान असे हे कुरकुरीत झालेले आहेत. आता लगेचच एक मसाला बनवून घेऊया. 1 चमचा इथे मी चाट मसाला घेतलाय, अर्धा चमचा धना जिरे पूड घेतली, पाव चमचा लाल तिखट घेतलंय, पाव चमचा इथे आपण मिरेपूड घेतलेली आहे. याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि छान असं एकत्र करून घेऊया. पाव चमचा याच्यामध्ये मी मसाला सुद्धा घालून घेतलेला आहे. छान असं एकत्र करून घेऊ आणि मस्त असा चटपटीत मसाला आपला इथे तयार झालेला आहे बघा. आता इथे आपल्याला 3 चमचे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे. 2 चमचे आपण इथे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेऊया.
एक हिरवी मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतली, तर 1 चमचा हिरवी मिरचीचे तुकडे घेऊया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेऊया. तर बघा सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर छान असं एकत्र करून घेऊ. याच्यावरती आपण बनवून घेतलेला मसाला घालून घ्यायचा, लिंबू पिळून घ्यायचं. मस्त असे स्वीट कॉर्न कुरकुरीत असे आपले इथे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने ना नक्की बनवून बघा. बाहेर पाऊस पडतोय आणि मस्त कुरकुरीत हे स्वीट कॉर्न करायला खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात आणि खायला खूप मजेशीर आहे. तर बघा अशी मस्त स्वीट कॉर्नची रेसिपी मी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना. तर बघा अशा पद्धतीने मस्त स्वीट कॉर्न हा तयार होतो. तर आता छान असं एकत्र करून घेतल्यानंतर मसाला असा वरतून भरभरून घ्यायचा, अर्ध लिंबू पिळायचं. चटपटीत चाट आपला इथे तयार होतो. तर बघा अर्ध लिंबू कट करून घेतलं, अर्ध्या लिंबाचा रस आपण याच्यावरती घालून घेतला आणि छान असं एकत्र करून घेतल्यानंतर आपला इथे स्वीट कॉर्न चाट तयार आहे. तर बघा किती मस्त दिसतोय, अगदी मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. खायला खूप छान लागतो, बनवायला देखील खूप सोपा आहे. तर या पद्धतीने तुम्ही स्वीट कॉर्न चाट नक्की बनवून बघा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा सांगायला विसरू नका. तर मस्त पावसाळा स्पेशल आपला इथे चटपटीत स्वीट कॉर्न चाट तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.